अहिल्यानगर राहुरी लोणी पोलीस ठाणे हद्दीतील एटीएमच्या बॅटऱ्या चोरी करणारे दोघे जण 22 बॅटऱ्यांसह क्राईम ब्रांच युनिट 2च्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रांच युनिट 2चे पोलीस हवालदार नितीन फुलमाळी यांना मिळालेल्या माहितीनुसार राहुरी लोणी भागातून एटीएमच्या बॅटऱ्या चोरी करून त्या नांदुरगाव गोदावरी नदी पुलाच्या बाजूला भंगारच्या दुकानात विकल्याचे समजताच भंगार दुकानदार राकेश गयाप्रसाद यादव तसेच बॅटरी विक्री करणारा प्रवीण मोतीराम अमोरे यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने बॅटऱ्या चोरी केल्याची कबुली दिली. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, क्राईम ब्रांच युनिट 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर सेमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, शंकर काळे, विलास गांगुर्डे, प्रेमचंद गांगुर्डे, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी, नितीन फुलमाळी, संजय सानप, प्रकाश बोडके, वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, संजय पोटिंदे आदींनी ही कारवाई केलेली आहे. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.